संस्नेह निमंत्रण. गोदावरी दूध संघाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध प्रकल्पांचा शुभारंभ. कोपरगाव तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाला 49 वर्ष पूर्ण होऊन सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असल्यानं या संघानं शेतकरी दूध उत्पादकांच्या हितासाठी नव्या आधुनिक विविध प्रकल्पांचा शुभारंभ दिनांक 20 जानेवारी 2025 वार सोमवार रोजी सकाळी 10 वाजता संघाच्या कार्यस्थळावर होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश आबा परजणे यांनी दिली. गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे चेअरमन दिनेश शाह, आमदार रमेश बोरनारे, आमदार आशुतोष काळे, आमदार अमोल खताळ संगमनेर, आमदार विठ्ठल लंघे नेवासा, आमदार काशीनाथ दाते यावेळी उपस्थित राहणार आहेत. 20 जून 2025 रोजी संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संघावर काही कार्यक्रम आयोजित केलेले आहे. गोदावरी दूध संघाला 49 वर्ष पूर्ण होऊन 50व्या वर्षात संघ पदार्पण करीत आहे आणि म्हणून दूध संघाच्या वतीने जो सोलार प्लॅन्ट आम्ही उभा केलेला आहे 1.5 मेगावॅटचा, त्याचा शुभारंभ, त्याचबरोबर क्लिअरिफायरचा शुभारंभ, ऑटोमॅटिक खवा मेकिंग मशीन जे संघाने घेतलेला आहे त्याचा शुभारंभ, त्याचबरोबर कर्मचारी निवासस्थानाचं पायाभरणी आणि पाण्याची टाकी आणि शुद्ध पाणी संघाला देण्याचं यंत्रणा याचा शुभारंभ दूध धंद्यातले एक जाणकार व्यक्तिमत्व आणि राजस्थानचे राज्यपाल मान्य हरिभाऊ बागडे नाना यांच्या शुभ हस्ते करण्याचं संचालक मंडळाने आयोजित केलेलं आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे नेते आणि जलसंपदा मंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब, राज्याचे कृषी मंत्री मान्य माणिकरावजी कोकाटे साहेब, एनडीडीबीचे अध्यक्ष मान्य मिनीजी शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक रमेश बोरनारे, मान्य विठ्ठलरावजी लंगे, मान्य दाते सर, मान्य अमोलजी खताळ आणि मान्य आशुतोषजी काळे हे आमदार मंडळी सुद्धा सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी सर्वांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून संघाचा हा वर्धापन दिनाचा औचित्य साधून दूध उत्पादक शेतकऱ्यांशी सर्व मान्यवर मंडळी एकजूट करणार आहेत. आणि आमचा मानस आहे की दूध धंद्याला सध्याच्या जे काही परिस्थिती आपण बघतो आहोत, या सगळ्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असताना ही जी काही मान्यवर मंडळी आपल्याकडे येणार आहे यांच्या ज्या काही सूचना असतील, मार्गदर्शन असेल, याच्यातून निश्चित दूध धंद्याला चालना मिळू शकेल. उद्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये सहकारी दूध धंद्याला एक चांगली दिशा या माध्यमातून देण्याचा आमचा मानस आहे. आणि म्हणून संघाच्या वर्धापन दिनाला आपण हे सर्व मान्यवर मंडळी निमंत्रित केलेले आहे.